अकोट येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात गोरगरीब व सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने आजचा जागतिक महिला दिन साजरा केला, असे प्रतिपादन माजी मंत्री रणजित पाटील यांनी आपल्या भाषणातून केले. समाजातील दीनदुबळ्या गोरगरीब समाजाशी बांधिलकी आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटक हा अंत्योदय झाला पाहिजे, यासाठी चंचल पीतांबरवाले यांची सतत धडपड सुरू असते. अकोट परिसरातील उज्ज्वला गॅस व अपंगांचे पगार, निराधारांची समस्या सोडवण्यासाठी चंचल पीतांबरवाले या सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल रणजित पाटील यांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 8 मार्च 2024 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून भूमी फाउंडेशन आयोजित प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 150 उज्ज्वला लाभार्थ्यांना शेगडी आणि गॅस सिलेंडर वितरित करण्यात आले. कर्तृत्ववान महिलांचा तसेच शहापूर येथे ज्या महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदी केली आहे, त्यांचा सुद्धा सत्कार या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आलाय. या प्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी. उपलक्षाने महिलांचं केलेलं स्मरण आहे. ज्या महिलांनी समाजामध्ये काहीतरी खरंच करून दाखवलेलं आहे, त्या रोल मॉडेल, जशी चंचलच आमची एक रोल मॉडेल आहे. मी तर असंच म्हणेन की समाजासाठी जर कोणाला पाहायचं असेल, रोल मॉडेल पाहिजे असेल, तर आमची चंचलताई आहे. तिला पूर्ण तिच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. पुढच्या काळात सुद्धा समाजामध्ये आणि आयुष्यामध्ये जे जे करावं लागते ते टिक मार्क सारखं करावंच लागतं.